सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारींचं निराकरण तातडीनं व्हावं यासाठी केंद्र शासनानं गुड गव्हर्नन्स वीक 2024 हा सप्ताह महापालिका स्तरावर राबवण्याचे निर्देश दिलेत। त्यानुसार महापालिका कार्यक्षेत्रात 19 ते 24 डिसेंबर या कालावधीत हे अभियान राबवण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त सौरभ राव यांनी दिली आहे। याबाबत आयुक्तांच्या दालनात बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त जी गोदेपुरे, उमेश बिरारी, अनघा कदम, दिनेश तायडे, मधुकर बोडके, सचिन सांगळे, डॉक्टर पद्मश्री बैनाडे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी चेतना नितील, उपनगर अभियंता विकास ढोले, शुभांगी केसवानी, उपनगर अभियंता पाणी पुरवठा विनोद पवार, कार्मिक अधिकारी दयानंद गुंडप, मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान आदीही उपस्थित होते। केंद्र शासनानं प्रशासन गाव की ओर अभियान राबवण्याचं निश्चित केलं असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून हे अभियान प्रभावीपणे राबवण्यात येणार आहे। ठाणे महापालिकेनं देखील याची पूर्वतयारी केली असून 19 ते 24 डिसेंबर या कालावधीत विविध विषयांवर कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले। तरी ठाणेकर नागरिकांनी सार्वजनिक कामांबाबत असलेल्या तक्रारी, समस्या अथवा सूचना महापालिकेकडे सादर करायच्या आहेत। या तक्रारींचं निराकरण महापालिकेच्या माध्यमातून प्राधान्यानं करण्यात येणार आहे। तसंच केंद्र, राज्य शासन आणि महापालिकेकडून राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांबाबत सविस्तर माहिती प्राप्त व्हावी यासाठी दिव्यांग व्यक्ती, त्यांचे पालक आणि संबंधित संस्था यांच्यासाठी विशेष माहिती सत्राचं आयोजन करण्यात आल्याचंही आयुक्तांनी नमूद केले। या सप्ताहादरम्यान 19 डिसेंबर रोजी सार्वजनिक आरोग्य विभाग, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय कळवा, जन्म मृत्यू विभाग, फायलेरिया विभाग, पशुवैद्यकीय विभाग, घनकचरा व्यवस्थापन विभाग, परवाना विभाग, मालमत्ता कर वसुली आदी विभागांच्या तक्रारींचं निराकरण करण्यात येणार आहे। हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी आमदार संजय केळकर यांनी ठाण्यातील पाणी टंचाईचा मुद्दा उपस्थित करत तातडीनं अतिरिक्त 25 MLD पाणी देण्याची मागणी केली। ठाण्यात विशेषतः घोडबंदर परिसरात वाढत्या लोकसंख्येमुळे पाण्याची गरज आणि पुरवठा यात मोठी तफावत असून पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणात भेडसावत असल्याचं आमदार संजय केळकर यांनी सांगितलं। लाखो रुपयांची कर्ज घेऊन या भागात घरे घेतलेल्या नागरिकांना मालमत्ता, पाणीपट्टी असे कर भरूनही पिण्याच्या पाण्यासाठी महिन्याकाठी लाखो रुपये खर्च करावे लागत असल्याची खंतही केळकर यांनी सभागृहात व्यक्त केली। एकीकडे पाणी टंचाईनं रहिवासी होरपळत असताना आणि टँकर लॉबी गब्बर होत असताना दुसरीकडे बहुमजली इमारतींची संकुलं मोठ्या प्रमाणात घोडबंदर भागात उभी राहत आहेत। या संकुलांमध्ये हजारो कुटुंब वास्तव्यास येणार आहेत। आधीच अपुरा पाणी पुरवठा होत असताना नव्या वसाहतीतील नागरिकांना पाणी कुठून देणार असा प्रश्नही केळकर यांनी उपस्थित केलाय। ठाणे शहराला अतिरिक्त पाणी पुरवठा व्हावा यासाठी ठाणे महापालिका आणि मुंबई महापालिकेला आपण पत्र दिलं असून पाठपुरावाही करत आहोत। शहराला 50 MLD जादा पाणी देण्यास मंजुरी मिळाली आहे, परंतु त्यापैकी 25 MLD पाणी तातडीनं दिल्यास घोडबंदर परिसर टँकर मुक्त होईल अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी केली आहे। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। ठाणे आयुक्तालयाच्या भिवंडी गुन्हे शाखा क्रमांक 2 द्वारा सराईत मोबाईल चोरटा शेर अली उर्फ पिल्या इमाम फकीर वय वर्ष 22 याला गजाआड करण्यात पोलीस पथकाला यश मिळाले। या आरोपीकडून पोलिसांनी गुन्ह्यातील मोटरसायकल, चोरलेला मोबाईल असा 2,45,199 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय। पोलिसांनी एकूण 12 चोरीच्या गुन्ह्यांची उकल केली आहे। भिवंडी गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाला शांतीनगर पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील सराईत आरोपी शेर अली उर्फ पिल्या इमाम फकीर
राहणार गायत्रीनगर पोलीस चौकी समोर भिवंडी हा रामनगर डम्पिंग ग्राउंडजवळ चोरीची मोटरसायकल आणि मोबाईल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती। त्याला पोलिसांनी सापळा रचून अटक केली। त्याच्याकडे नंबर प्लेट नसलेली चोरीची मोटरसायकल आणि 10 मोबाईल आढळून आले। त्याला ताब्यात घेऊन त्याची अधिक चौकशी केली असता चोरीची मोटरसायकल आणि विविध कंपन्यांचे 11 मोबाईल असा 2,45,199 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। यामध्ये विविध पोलीस ठाण्यात मोबाईल चोरीचे 14 गुन्हे दाखल आहेत। पोलीस पथकानं 12 गुन्हे उघडकीस आणलेल्या गुन्ह्यांमध्ये 11 मोबाईल चोरीचे गुन्हे आणि 1 वाहन चोरीचा गुन्हा असल्याची माहिती दिली आहे। गुन्हे शाखा घटक 2 चे अधिकारी PI सोनवणे, API केदार आणि त्यांची टीम यांनी ACP शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनामध्ये गुन्हेगार जो आपला गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीवरून गुन्हेगार बिल्या फकीर उर्फ शेर अली याला अटक केली। याच्याकडून आतापर्यंत 11 मोबाईल आणि 1 मोटरसायकल जप्त केली आहे। असा एकूण 2,45,000चा मुद्देमाल जप्त केला आहे, ज्यामध्ये 11 मोबाईलच्या अनुषंगानं पोलीस स्टेशनला चोरीचे गुन्हे दाखल आहेत। त्याचबरोबर घटक 1 असेल, घटक 3, घटक 4, घटक 5 आणि इतर ज्या गुन्हे शाखेच्या इतर शाखा आहेत त्यांनी एकूण आतापर्यंत 86 मोबाईल तपासामध्ये किंवा जे मिसिंग होते किंवा जे हरवले होते असे एकूण 86 मोबाईल, ज्याच्यामध्ये 11 चोरीचे आहेत आणि इतर मिसिंग मोबाईल आहेत, असे एकूण 86 मोबाईल आतापर्यंत रिकवर केलेले आहेत, जप्त केलेले आहेत। ठाणे पश्चिम येथील स्टेशन रोडवरील वामनशंकर मराठे ज्वेलर्स या दुकानात धाडसी घरफोडीची घटना घडली। 2 अज्ञात चोरट्यांनी जवळपास 7 किलो वजनाचे सोन्याचे दागिने लंपास केले असून चोरी केलेल्या दागिन्यांची अंदाजे किंमत 5 कोटी रुपये आहे। या संदर्भात नौपाडा पोलीस ठाण्यात FIR नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे। चोरीस गेलेल्या दागिन्यांचं अचूक वजन आणि किंमत अद्याप मोजणीच्या प्रक्रियेत असल्यानं अधिकृत तपशील येणं बाकी आहे। या घटनेचा तपास सुरू असून पोलिसांनी CCTV फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे। या चोरीनं संपूर्ण ठाणे शहरात खळबळ उडाली असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। कळवा-मुंब्रा विधानसभा क्षेत्रात टोरंट या खासगी कंपनीनं अचानकपणे नागरिकांचे जुने वीज मीटर काढून डिजिटल मीटर बसवले आहेत। या नव्या डिजिटल मीटरमुळे नागरिकांना अनावश्यक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो। अनेक नागरिकांनी या मीटरमुळे विजेचं बिल भरमसाठ वाढल्याची तक्रार केली आहे। या प्रकरणी नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असून टोरंट कंपनीच्या धोरणांविरोधात आवाज उठवण्याची मागणी होत आहे। याबाबत आज विधानसभेत माजी गृहनिर्माण मंत्री आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार आवाज उठवला। त्यांनी टोरंट कंपनीच्या अन्यायकारक धोरणांची सखोल चौकशी करून नागरिकांना दिलासा देण्यासाठी ठोस पावलं उचलण्याची मागणी केली आहे। डॉ. आव्हाड यांनी सरकारकडे प्रश्न उपस्थित करत नागरिकांना कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय मीटर बदलण्यात आले, डिजिटल मीटरचे तांत्रिक मुद्दे आणि वाढीव बिलांच्या तक्रारींची गंभीर दखल घेऊन यावर त्वरित कारवाई केली पाहिजे असं सांगितलं। नागरिकांच्या हितांचं रक्षण करण्यासाठी या मुद्द्यावर लवकरात लवकर तोडगा निघावा अशी सर्वसामान्य जनतेची अपेक्षा असल्याचंही त्यांनी नमूद केलं।